पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, या सकाळच्या वेळी प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ आम्ही प्रभू परमेश्वरा वचनरूपी अंतःकरण आमच्यात बीज पेरावं याकरिता प्रभू परमेश्वरा या मंदिरात आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहोत. प्रभू परमेश्वरा, विशेषतः तुझ्या नावाला गौरव मान महिमा देत असताना प्रभू परमेश्वरा आजची भक्ती तुझ्या हातात आम्ही समर्पित करीत आहे. प्रभू परमेश्वरा, गत मागील आठवडाभर सांभाळ केला. लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू तुझ्या स्वर्गीय भांडारातनं केलास. उत्तम असं आरोग्य प्रभू परमेश्वरा देऊ केलंस. सर्व प्रकारच्या मार्गात आमचं सहाय्य करता झालास. आणि प्रभू परमेश्वरा, आजच्या या शबातवारी प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ आम्ही येत असताना, नतमस्तक होत असताना प्रभू आमच्या अंतःकरणाचा मनाचा ताबा तू घे प्रभू परमेश्वरा. विशेषतः प्रभू परमेश्वरा सर्व गोष्टी तुला ज्ञात आहे. आणि प्रभू परमेश्वरा या गोष्टी प्रभू परमेश्वरा आम्ही अंतःकरणापासून तुझ्याकडं प्रगट करावं यासाठी आजचं वचन प्रभू परमेश्वरा जे बेरूपानं प्रभू परमेश्वर तो आम्हाला सांगत आहे त्याकडे आम्ही लक्ष देत असताना आम्हा पाप्यांचा अंतःकरणाचा मनाचा ताबा तू घे प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, या पुलपीठवर उभं राहत असताना माझी कोणतीही योग्यता अथवा पात्रता नाही, तरी देखील प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनांकरवी सेवा करत असताना प्रभू परमेश्वरा मला तू मार्गदर्शक हो. पवित्र आत्मेचं सहाय्य कर प्रभू परमेश्वरा, अशी तुझ्या चरणी नम्रतेची आणि कळकळीची प्रार्थना करतो. इथून पुढील सर्व वचनांकरवीची वेळ मी तुझ्या हाती समर्पित करीतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडाने प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आई, आमेन. प्रियांनो, लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 1 ते 21 ही वचनं होते. परंतु मी लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 1 ते 15 या वचनांपर्यंतच मननचिंतन केलेलं आहे. यासाठी की आजचं जे वचन आहे पुढच्या ज्या 16 पासूनच्या वचनांमध्ये होतं तो दिवटीवर ठेवणाऱ्या दिव्याचा दाखला आहे. परंतु आजच्या या वचनांकरवी बोलत असताना प्रभू परमेश्वरा या शुभवर्तमानामध्ये तू आमच्याशी बोलत आहेस, तू आमच्याशी मार्गदर्शक होत आहेस. या ठिकाणी आपण जे शुभवर्तमान ऐकलं, या ठिकाणी या शुभवर्तमानामध्ये ऐका हा शब्द जर आपण शुभवर्तमानात अभ्यास केला तर ऐका हा शब्द किमान 9 वेळा आलेला आहे या ठिकाणी. आणि ऐकणे, त्या पद्धतीने कृती करणे, त्या पद्धतीने चालणे, त्या पद्धतीचे जे दाखला आहे आजचा, याकडे मी आपलं आज लक्ष केंद्रित करत आहे. मग या ठिकाणी प्रियांनो, तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, तर आजचा जो विषय आहे त्या विषयाकडं थोडंसं केंद्रित करत आहे. आजचा विषय अंतःकरणात मनन करा, चिंतन करा, लिखाण करा, अधिक समजण्यासाठी घरी जाऊन त्याचा अभ्यास करा, अशी मी सर्वांना विनंती करेन. आजचा जो विषय आहे शुभवर्तमानाचा स्वीकार केला जातो, यावर त्याची फलनिष्पत्ती ही ठरते. जे शुभवर्तमान आहे, जे आपण वाचन केलेलं आहे, जर शुभवर्तमानांचा आम्ही अंतःकरणात जर स्वीकार केला तर त्यावर आपली काय होते, फलप्राप्ती ठरली जाते. या ठिकाणी लूक शुभवर्तमानामध्ये तेच सांगितलं आहे प्रियांनो की वचन ऐकणे एवढाच याचा अर्थ होत नाही, तर त्यापेक्षा जास्त महत्त्व त्याचा अर्थ आहे ऐकणे म्हणजे आत्मिक बुद्धीने ऐकून ते स्वीकारणे. आत्मिक बुद्धीने ऐकून काय करायचं असतं, अंतःकरणात त्याचं काय करायचं, आपण स्वीकार करायचा आहे. याप्रमाणे विश्वासवार्तेने वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. वार्ता कशी होते, ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. प्रियांनो, नेहमी येतो आम्ही शुभवर्तमानाचं वाचन करतो, आदर मान महिमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या या शुभवर्तमानाला आम्ही देतो. त्याची जी वार्ता आहे
ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. जे वचन आपण या ठिकाणी वाचतो शुभवर्तमानाचं. आपल्याला कळते की येशूने त्याच्या शिष्यांना 3 गोष्टी बजावून सांगितल्या होत्या. कोणत्या 3 गोष्टी होत्या? ऐका, वचन ग्रहण करा आणि वचनाकरवी अनुकरण करा. ह्या 3 गोष्टी शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने निक्षून सांगितलेल्या होत्या. यामध्ये मुळात येशू ख्रिस्त हा काय आहे? आजचं जे शुभवर्तमान वाचलं त्यामध्ये येशू ख्रिस्त हा काय आहे? पेरणारा आहे. परंतु जो देवाचे वचन सांगतो त्या देवाच्या मनुष्यास पेरणाऱ्याची देखील उपमा दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त तर पेरणारा आहेच, परंतु देवाचं जो वचन सांगतो तो देखील काय आहे? त्या मनुष्यात पेरणाऱ्याची उपमा दिलेली आहे. मग देवाचं वचन हे काय आहे प्रियांनो? आजच्या वाचलेल्या शुभवर्तमानामध्ये देवाचं वचन हे काय आहे? बी आहे. वचनात जीवन आणि सामर्थ्य आहे. जे बी आहे, बी म्हणजे काय आहे? देवाचं वचन आहे. आणि त्या वचनामध्ये काय आहे? देवाचं सामर्थ्य आहे. इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 12वं वचन. इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 12वं वचन काय सांगतं? देवाचं वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव, आत्मा, सांधे व मज्जा यास भेदून आरपार जाणारं आणि मनांच्या भावनांचा व कल्पना यांचं ते परीक्षक आहे. किती सुंदर वचन आहे. देवाचं वचन आहे. कसं आहे ते? देवाचं वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा कसं आहे ते? तीक्ष्ण. वचन जर आम्ही ग्रहण केलं, वचनाकरवी जर आम्ही आमच्या अंतःकरणाला स्पर्श केला तर वचन आम्हाला निश्चित अर्थानं लागू होतं. प्रियान, वचनांकरवी आमचं काय होतं? अंतःकरण काय होतं? सुधारलं जातं. वचनांकरवी आमच्या अंतःकरणाला ज्यावेळेस स्पर्श होतो त्यावेळेस आम्ही काय करू शकतो? हे बी आत्मिक उत्पन्न करू शकतं. कोणतं? आत्मिक. आमच्या अंतःकरणात ज्या आत्मिक भावना आहेत देवासंबंधीच्या, त्या काय करतं? उत्पन्न करतं. मग कोणत्या आत्मिक भावना देवाचं वचन ऐकल्याने आमच्यामध्ये येतं प्रियांनो? तर गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय 22 आणि 23 वचन काय सांगतं आम्हाला? आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. ज्यावेळेस आम्ही हे बी, वचनांचं बी आमच्या अंतःकरणात ज्यावेळेस रुजवतो त्यावेळेस आमच्याकडनं आत्मिक फळं तयार होतात प्रियानो. जे गलतीकारास 5वा अध्याय 22 ते 23 या वचनामध्ये आहे. म्हणून प्रियांनो, या ठिकाणी ज्या गोष्टीचं बी आहे, जे बी जमिनीत पडत नाही किंवा ते पेरले जात नाही तोवर त्यास काही करता येत नाही. जे बी असतं ना प्रियांनो, ते जमिनीत पडल्याशिवाय आणि त्याच्यापासून प्राप्त झाल्याशिवाय त्याचा काही उपयोग होत नाही. बी जे आहे म्हणजे कोणतं? वचन. जे वचन आमच्या अंतःकरणात ज्यावेळेस पेरू आम्ही त्याच वेळेस आम्हाला काय होईल? आत्मिक फळप्राप्ती होते प्रियांनो. योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 24वं वचन काय सांगतं? मी तुम्हास खचित खचित सांगतो, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो
आणि मेला तर बहुत पीक देतो. जेव्हा आम्ही ऐकतो, वचन समजावून घेतो, तेव्हा बी आमच्या अंतःकरणात पेरले जातं. जेव्हा आम्ही ऐकतो, समजून घेतो, तेव्हाच बी काय होतं, आमच्या अंतःकरणामध्ये काय होतं, पेरलं जातं. प्रियानं, जमिनीच्या मग या गुणधर्मावरून प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी बी म्हणजे देवाचं वचन सांगितलं आहे, आणि जमीन म्हणजे काय सांगितलं आहे, तुमचं आणि माझं काय अंतःकरण. जमिनीची उपमा या अंतःकरणाला प्रभू या शुभवर्तमानातनं देत आहे. जमिनीच्या मग या गुणधर्मावरून आपण जर बी पेरलं तर काय होतं प्रियन, आम्ही काय पेरलं पाहिजे, वचनाचं बी पेरलं पाहिजे. जमिनीत काय पेरलं जातं, बी पेरलं जातं, आणि काय होतं, त्याचं रोप तयार होतं, आणि ते रोप काय करतं, फळ देतं. आम्ही आमच्या करण्यात जर बी पेरलं, वचन समजावून घेतलं, वचन ऐकलं, तर आम्हाला काय होतं, आत्मिक फल प्राप्ती होते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं पेरणाऱ्याचा दाखला या शुभवर्तमानाला दिलेला आहे. पेरणाऱ्याचा दाखला ही पार्श्वभूमी जी आहे. म्हणून मत्ती शुभवर्तमान काय म्हणतो, 13 आणि 18 वचनात काय म्हणतो, आता पेरणाऱ्याचा दाखला काय करा, ऐकून घ्या. मत्ती शुभवर्तमान याचा 13 आणि 18 वचन आपल्याला सांगतं, आता पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. याला आपण काय म्हणायचं प्रियांनो, जमिनीचा देखील दाखला काय करू म्हणू शकतो. जमिनीविना काय असतं, बी काय आहे, जमिनीविना बी काय असतं, निष्फळ असतं. आणि बीत विना जमीन उपयोगी राहत नाही. दोन गोष्टी आहेत. जमिनीविना बी कसं असतं, निष्फळ असतं, आणि जमिनी विना बी कसं आहे, निरुपयोगी आहे. मग कसं काय आहे प्रियांनो, या ठिकाणी जमिनी विना बी निष्फळ आहे. म्हणजे जे बी आहे ते मी हातातच धरून ठेवलं आणि जमिनीत जर पेरलं नाही तर त्या बीचा काय उपयोग होईल का, निष्फळ राहील. आणि जमिनी विना जर बी नाही तर जमिनीत बी पेरलं नाही तर काय होईल, रोपटच येणार नाही, म्हणजे प्राप्तीच होणार नाही, फळप्राप्ती. या ठिकाणी मनुष्याचं अंतःकरण कसं आहे, जमिनीसारखं आहे. जर ती व्यवस्थित मशागत केली तर देवाच्या वचनाचं बी काय ते स्वीकारू शकते व पुष्कळ पीक देऊ शकते. मनुष्याला अंतःकरणाला परमेश्वराने देवाची उपमा दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी काय तर देवाचं वचन बी ते स्वीकारू शकते व पुष्कळ पीक देऊ शकते. येशू ख्रिस्तानं या ठिकाणी 4 भिन्न प्रकारच्या अंतःकरणाचं, 4 भिन्न प्रकारच्या जमिनीचं स्पष्टीकरण या शुभवर्तमानात दिलेलं आहे. मग पाहूया आपण या 3 प्रकारच्या अंतःकरण कसे आहेत. पहिले ज्या 3 प्रकारच्या जमिनी आहेत त्या कशा आहेत. मग जमिनीचा थोडासा अभ्यास करूया. जमीन काय करते, जर बी टाकलं नाही तर काय करेल, ती फळ देणार नाही. मग तारणाचा पुरावा काय आहे आपल्या, आम्हाला जर तारण प्राप्ती हवी आहे, तारण प्राप्तीकडं आमचं जर वाटचाल असेल तर मग आम्हाला तारण प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे, जे बी आहे वचनाचं ते काय करावं लागेल, अंतःकरणात पेरावं लागेल. तारणाकरिता देवाचं वचन ऐकणे व ख्रिस्तावर विश्वास आहे असं मिरवणं जरी पुरेसं नाही, आम्ही काय करतो, देवाचं वचन माझे पाठ आहे, देवाच्या वचनांकरवी मी अतिशय धार्मिक आहे, देवाच्या वचनांकरवी मी काय आहे, पुरेपूर ख्रिस्ती आहे. परंतु देवाचं वचन असं मिरवणं काय आहे, पुरेसं नाही. येशूने त्यासाठी डोंगरावरील वचनांच्या प्रवचनात अधिक ते स्पष्ट केलेलं आहे. काय स्पष्ट केलेलं आहे,
लूक शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 43 आणि 49 वचन. ते काय सांगतं आम्हाला? ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगलं झाड नाही, आणखी चांगलं फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. म्हणजे परमेश्वर या ठिकाणी जर बी पेरलं तर ते बी कसं असलं पाहिजे? जर आम्ही बी पेरलं आहे तर काय, चांगलं बी पेरलं तर काय होईल? वाईट फळ येईल का त्याला? नाही येणार. त्या झाडाला वाईट फळ येईल का चांगलं बी पेरलं तर? परंतु जर वाईट बी पेरलं तर त्या झाडाला काय होईल? वाईटच बी येईल. म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये जर आम्ही परमेश्वराचं वचन मनोभावे आम्ही ते स्वीकारलं, अंतःकरणामध्ये समजून घेतलं, नाही समजलं तर त्यावरती वारंवार वाचन केलं, मनन केलं, ऐकलं, तर ते निश्चित अर्थानं ते बी काय होईल? चांगलंच फळ देईल. परंतु ह्या कानाने ऐकलं आणि ह्या कानाने सोडून दिलं तर आमच्या वचनाचं जे बी आहे ते काही कामाचं ठरणार नाही. त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? समजून घ्यावं लागेल वचन, अंतःकरणात रुजवावं लागेल. आणि अंतःकरणात ज्यावेळेस आम्ही रुजू त्याच वेळेस आम्ही काय करू शकतो? आत्मिक फळं देऊ शकतो. प्रिया, चांगले आत्मिक फळं जे मी गलतीकारास पत्र आहे ते सांगितले आहेत, ते 9 फळं आपण या देऊ शकतो. वचनांच्या बी आम्ही चांगल्या पद्धतीने रुजवलं तर. मग आता पहिल्या जमिनीकडे जाऊया. जमिनीचं तर मी सांगितलं आत्ता की जमीन काय आहे. जर आम्ही चांगलं पेरलं तर चांगलंच फळ प्राप्ती होणार. जर आम्ही वाईट पेरलं तर वाईटच प्राप्ती होणार. जर आम्ही वचन ग्रहण केलं, वचनाचं मनन चिंतन केलं, वचन समजून घेतलं, ऐकलं, तर आत्मिक फळप्राप्ती आम्हाला निश्चित आहे. हे जमीन जसं त्याचं रोपटं करतं, फळ देतं, त्या पद्धतीने आम्ही आमच्या अंतःकरणाचं फळ कसं आहे. मग पहिली जमीन कशी आहे प्रियांनो? या शुभवर्तमानात वाचलेली वाटेवर पडलेलं बी. मग हे बी कसं आहे प्रियांनो? आता पाहूया. वाटेवर पडलेलं बी काय? जो व्यक्ती वचन ऐकतो व लगेच सैतानाने ते हिरून घेऊन जाऊन देतो, त्या व्यक्तीस वाटेची उपमा दिलेली. काय होतं? जो व्यक्ती वचन ऐकतो परंतु लगेच ऐकलेलं वचन काय, जर सैतानाने अटॅक केला, सैतानाकडे काय हिरवून घेतलं, तर तो काय करतो? ते देऊन टाकतो. म्हणजे याचा अर्थ काय प्रियांनो? सैतान आमच्या अंतःकरणावर काय करतो? ताबा करतो. सैतान आमच्या अंतःकरणात आम्ही ज्या वेळेस बी पेरण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेस परमेश्वर सैतान काय करतो? आपल्यावरती अटॅक करतो आणि ते सहज हिरावून घेऊन जातो आणि आम्ही पण देऊन टाकतो. कसं काय देतो आम्ही प्रियांनो? एक उदाहरण जर आपण घेतलं, मी वचन घेतले, वचनांकरवी मनन चिंतनाला बसलो, बेल वाजली, मनन करत आहे, अंतःकरणात मी रुजवत आहे, देवाशी एकचित्त होण्याचा मी प्रयत्न करत आहे, देवाच्या सानिध्यात राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. परंतु बेल वाजल्याबरोबर काय होतं? पवित्र शास्त्र बाजूला जातं, वचन आमच्याकडनं बाजूला जातं आणि आम्ही जे कोणी येईल या बसा आणि त्यांच्याशी काय करत राहतो? हितगुज करत राहतो. म्हणजे वचन आमच्या कसं आहे? ते वाटेवर पडल्यासारखं होऊन जातं. सैतान येतो, देवाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करत आहे, चांगलं बी पेरण्यासाठी मी वचनांकरवी अभ्यास करत आहे. परंतु मी जर कोणी आलं तर माझं पवित्र शास्त्र, माझ्या वचनांचा मनन चिंतनाचा विषय सोडून देऊन मी काय करतो? पाहुणचारामध्ये गुंतून जातो. ते कसं बी आहे? मग ते वाटेवर पडलेलं आहे. अंतःकरण आपलं कसं होतं? मग थोडंसं काय होतं? कठीण होतं प्रिया. अंतःकरण आमचं काय होतं? कठीण होतं देवाबद्दलचं. त्या अंतःकरणाला आम्ही काय करतो? वचनांकरवी बाजूला ठेवतो आणि जगिकदृष्ट्या काय करायला जातो? त्याचं हितगुज करणं, त्याच्यात राहणं, त्याच्या सानिध्यात जाणं, सैतानागोरवीच्या गोष्टी करणं, यामध्ये आम्ही आमच्या अंतःकरणाला काय करतो? कठीण करून ठेवतो. मग ते काय होतं प्रियांनो? वाटेवर चालत असलेलं जमीन काय होतं? जमीन कशी होती मग ती? जर आपण चालत असलो
तर मग ते काय होतं, कडक होऊन जाते जमीन. म्हणजे कशी होती, ती निष्फळ होती. त्या जमिनीचा काय उपयोग होईल का? मी जर वचन अंतःकरणपूर्वक वाचन केलं, सैतानाच्या ताब्याला मी मोहाला बळी पडलो नाही, तर ते वचन माझ्यासाठी काय होईल? जर मी व्यवस्थित वचन पेरलं तर माझ्यासाठी काय होईल? ते आत्मिक फळाचं साधन होईल. परंतु या ठिकाणी मात्र वाटेवर पडलेलं बी सैतानाच्या गोष्टींकडे देऊन टाकतो, हिरावून घेतो सैतान, आणि मग आम्ही आमची जी जमीन आहे, अंतःकरणाची जमीन जी कडक आहे, अंतःकरणात जे चाललेले आचार विचार आहे ते आम्ही काय करतो? घट्ट करतो जगिकदृष्ट्या. अशी जमीन आमचं अंतःकरण होतं. म्हणून प्रियांनो, कानात व डोळ्यात जाते ते काय होतं? शेवटी ते कानात जातं. आपण काय करतो? सैतानाच्या गोष्टी करतो. कानात जातं आणि काय होतं? डोळ्यात पण जातं, डोळ्याची वासना. मग ते काय होतं प्रियांनो? या ठिकाणी शेवटी अंतःकरणात जातं आणि काय होतं? मग आपण अंतःकरण काय होतं? कठीण बनतं. म्हणून आपल्या अंतःकरणात कोण चालतो याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्या अंतःकरणामध्ये सैतान चालत आहे, देवाचं वचन चालत आहे, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त माझ्या अंतःकरणात आहे, याच्याकडं गांभीर्यानं लक्ष देणं फार गरजेचं आहे. नाहीतर आमची जमीन काय होणार? वाटेवर पडलेल्या बीसारखी होईल. दुसरी जमीन कशी आहे प्रियांनो? लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 1 ते 15 शास्त्रपाठ सगळ्यांनी जवळ ठेवा. दुसरी जमीन कशी आहे प्रियांनो? हां, खडकाळ जमीन आहे. मग या खडकाळ जमिनीचं काय आहे प्रियांनो? त्या जमिनीकडे पण पाहिलं पाहिजे ना. शेवटी जमिनींचा विचार चाललेला आहे आपल्या या ठिकाणी. जमीन म्हणजे माणसाचं काय आहे? अंतःकरण. मग खडकाळ जमीन म्हणजे काय? माणसाचं अंतःकरण. जो व्यक्ती वचन ऐकून त्यास लागलीच प्रतिसाद देतो, अशा भावनात्मक व्यक्तीस ही खडकाळ जमीन म्हणून संबोधलेली. जो व्यक्ती काय करतो? भावनात्मक होतो, वचन ऐकून घेतो आणि त्याला काय करतो? लागलीच प्रतिसाद देतो. आम्ही काय करतो? वचन ऐकतो आणि त्याला काय करतो? लागलीच प्रतिसाद देतो. काय? एखादं वचन जर माझ्यासाठी असेल, आता यहूदाला काय सांगितलं? यहूदानी काय केलं? यहूदानी गळफास घेतलं. त्याने वचन कसं ऐकलं प्रभूचं? कारण अंतःकरणात काय शिरलं होतं त्याच्या? सैतान. सैतानांचे आचार विचार अंतःकरणात आले तर काय होतं? मग योग्य मार्गाला अयोग्य मार्गाला माणूस जातो. या ठिकाणी खडकावर पडलेली जमीन काय? वचन ऐकून घेतून त्याला लागलीच प्रतिसाद देतो. म्हणजे जे वचन येतं आमच्याकडं त्याला आम्ही लागलीच प्रतिसाद देतो. कशा पद्धतीने देतो? फार छानसं वचन आहे माझ्यासाठी. स्वतःच्या इच्छेप्रमाणे ते काय काय वचन आम्ही घेतो. पवित्र शास्त्र मला जे लागू होईल ना, मला जे आवडेल ना, मग ते वचन आहे ना मी पहिल्यांदा घेतो. ज्यावेळेस मग पाळकसाहेबांनी एखादं वचन दिलं तर पाळकसाहेबांना काय सांगितलं जातं? थोडंसं कडक वचन दिलं मी तर काय म्हणतात? काय वचनांकरवी पाळकसाहेब बोलतात. कारण त्या अंतःकरणाला पटतच नाही ना. कारण मला माझ्या इच्छेप्रमाणेचं वचन पाहिजे. माझं वचन कसं पाहिजे? माझ्या इच्छेप्रमाणे पाहिजे मला. काय? आणि जर पाळकसाहेबांनी एखादं वचन दिलं तर काय होणार? काय वचन दिलं? हां, समजतं का काय त्यांना? येतपर्यंत आम्ही जातो. म्हणजे आम्ही काय करतो? आम्हाला जे लागू असलेलं चांगलं असलेलं वचन काय करतो? आम्ही ते घेतो आणि त्याला काय करतो? प्रतिसाद देतो. पटकन प्रतिसाद देतो. छान आहे. परमेश्वर काय म्हटला? सूर्य काय? परमेश्वराचा पहिला दिवस काय म्हटला? का हो? पहिला दिवस काय झाला? हां, आकाश पृथ्वी. हो, काय छान आहे हो. देवानी आकाश बनवलं आहे, पृथ्वी बनवली आहे. कशी आहे? माझ्यासाठी कशी आहे? फारच चांगली. परंतु जर वचन वेगळं घेतलं मी तर मी घेणार नाही आत्ता वचन. नाही तर तुम्ही म्हणाल पाळकसाहेब मी फार वेगळं वचन घेते. म्हणजे आम्हाला जे चांगलं वाटतं लागू पडतं ना त्या वचनाला आम्ही तातडीने प्रतिसाद देतो. मग पुढं काय होतं? प्रतिसाद दिल्याने हे प्रतिसाद कसं असतं? भावनात्मक असतं. आमची जी भावना आहे
हे वचन मला चांगलं लागू आहे बरं का, हे मला पटलं, हे मला मार्गदर्शक झालं, हे माझ्या इच्छेप्रमाणे मला हे केलं. पण देवाचं वचन काय सांगतं, आम्ही भावनात्मक होता कामा नये. या ठिकाणी काय होतं मग, भावनात्मक व्यक्ती काय करते, ती खडकाळ जमिनीसारखी असते. मग खडकाळ जमिनी काय असतं प्रियांनो, या ठिकाणी आम्ही काय करतो, लागलीच प्रतिसाद देतो. आमची काय होती आवड जी आहे ती काय होती, मग वचन ऐकलं आम्ही, लागलीच प्रतिसाद दिलं तर आमचं आवडलेलं वचन काय होतं, आम्ही अंतःकरणात घेतो आणि नंतर काय करतो, सोडून देण्याचा प्रयत्न करतो. लागलीच का तर देवाला मान्य आहे माझं वचन. परंतु देवाच्या वचनावर काय असतं, ते टिकून राहत नाही या ठिकाणी. कारण काय त्याचं, तर खडकावर मातीचं काय असतं प्रियन, खडक असतो, पण खडकावर काय असतं, हां काय असतं खडकावर, कमी माती असते ना, पातळ असा थर असतो. आणि त्या पातळ थरावरती काय होतं, तातडीने ते बी पडलं की काय होतं, ते उगवतं. आणि पुढं जाऊन काय होतं, ते मातीचं काय कवच असल्यामुळं ते रोप उगवतं आणि पुढं काय होतं, परंतु त्याला मूळ खोलवर आहे का, जेवढी माती असेल तेवढं ते मातीपर्यंत त्याचं मूळ जातं, मग पुन्हा खाली खडक लागतो. मग ते खडकावरचं रोप काय असतं प्रियांनो, तात्पुरतं असतं. तसंच आमच्या जीवनामध्ये होतं. आम्हाला जर चांगली वचनं आवडली, चांगलं आम्हाला हे झालं, तर आम्ही काय करतो, ते ग्रहण करतो आणि नंतर काय करतो, सोडून देतो. परंतु आमच्या अंतःकरणात जर वचन खडकावरचं असेल तर काय होतं, आम्हाला मूळ नाही आहे. आम्हाला कसं वचन घ्यायचं आहे, मूळ असलेलं वचन आमच्या अंतःकरणात पाहिजे. आमची जमीन कशी असली पाहिजे, अंतःकरणात मुळावलेली जमीन अशी पाहिजे प्रिय. मग या ठिकाणी काय होतं, त्या रोपट्याच मूळ मिळत नाही. आणि मग काय होतं, परमेश्वराने काय निर्माण केलं, पहिल्यांदा सूर्य बनवलं ना, काय बनवलं, आत्ता ताईंनी सांगितलं ना, हां आकाश बनवलं, पृथ्वी बनवली, सूर्य बनवलं, चंद्र, तारे, सर्व काय बनवलं. मग काय करतो सूर्य, काय करतो, सूर्यप्रकाश काय करतो, अशा मुळांना जाळून टाकतो. मग विश्वासणाऱ्या व्यक्तींच्या जीवनातील काय होती, परीक्षा दर्शवते. आमचं बी कसं आहे, अंतःकरणात रुजलेलं नसतं, पेरलेलं नसतं. मग सूर्यप्रकाश कसा आहे प्रियांनो, सूर्यप्रकाश कसा असतो, हां प्रखर. मग काय होतं, आमचं मूळ जळून जातं. मग आमच्या अंतःकरणातलं बी काय होतं प्रियांनो, ते जळून जातं. आमचं रोपटं कसं पाहिजे, अंतःकरणात ते रुजलेलं पाहिजे. मग आमचं काय होतं, हे रोपटं रुजलं नाही तर आमचं काय होतं, परीक्षा निर्माण होते. आम्हाला काय सामोरे जावं लागतं, परीक्षेला सामोरं जावं लागतं. कारण वचन व्यवस्थित ऐकलं नाही, ग्रहण केलं नाही, अंतःकरणात ते रुजवलं नाही, तात्पुरतं ऐकलं. पाळकसाहेबांनी इथं सांगितलं, जिन्याखाली उतरल्यानंतर विषय संपला. खडकावर पडलेले बीसारखं. जिन्याच्या खाली गेलो, आले, काहीतरी पाळकसाहेबांनी विषय घेतला होता. जर कोणी भेटलं तर पाळकसाहेबांनी आजचा काय विषय होता तर तेच सांगता येत नाही आम्हाला. पाळकसाहेबांनी आज काय शास्त्रपाठ घेतला तर तेही आम्हाला सांगता येत नाही. मग आमचं बी कसं आहे प्रियांनो, मंदिरात आम्ही आल्यानंतर, पवित्र मंदिरात आल्यानंतर जे वचन आहेत ते कसे ऐकले पाहिजेत, आमच्या हृदयाच्या जमिनीमध्ये कसं ते रोपटं काय व्हायला पाहिजे, मुळावलेलं पाहिजे. केवळ ऐकणारे आम्ही असू नये वचन, तर केवळ ऐकणारे नसून त्याच्या पद्धतीने आचरण करणारे, मुळावलेले, रुजवलेले आम्ही आमच्या अंतःकरणातनं बाहेर पडलं पाहिजे. तरच आम्ही आत्मिक फळं देऊ शकतो. अशी जमीन काय होती, खडकाळ जमीन असते आणि ते रोपटं काय करतं, सूर्यप्रकाशात जळून जातं. आम्ही तात्पुरतं येतो, तात्पुरतं ऐकतो. चर्चला दर रविवारी येतो म्हणून वचन ऐकत आहे. दर रविवारी आमची प्रथा आहे, पिढ्यानपिढ्या आम्ही ख्रिस्ती आहोत, यासाठी आम्ही मंदिरात येतो. मंदिरात येणं आमचं काम आहे. वचन ऐकतो आम्ही आणि काय करतो, खडकावर पडलेल्या जमिनीसारखं आम्ही एखादं वचन घेतो आणि निघून जातो. मग बाहेरच्या प्रकाशात आम्ही गेलो की आमचं काय होतं, बीचं रोपटं काय होतं, जळून जातं. काय तर वचन रूपी अंतःकरणात झालेलंच नाही ना. मग आम्हाला कशाला सामोरे जावं लागतं, आम्हाला सामोरे जावं लागतं ना. मग
जर अंतःकरणात वचन नाही, देवाच्या रुजलेलं बी नाही आमच्या अंतःकरणात, तर मग बाहेर गेल्यानंतर आम्हाला कशाला सामोरे जावं लागतं? सैतानांच्या हल्ल्याला, छळाला. खऱ्या ख्रिस्ती लोकांना अधिक मिळवण्याकरिता हे उपयोगी आहे का? मग हे बी आहे का? मग हे बी काय करतं? परंतु जे खोटे ख्रिस्ती आहेत त्यांना पोकळपणा उघड करण्याकरिता मग छळ कारणीभूत होतो. आम्ही जर वचन मनापासून ऐकलं नाही, ग्रहण केलं नाही, तर आम्ही कसे आहोत? मग खोटे ख्रिस्ती आहोत. आणि खोटे ख्रिस्ती असलो, वचन जर आमच्या मुळावलेलं नसेल, अंतःकरणात जी जमीन आहे देवाने दिलेली, जी अंतःकरणाची जमीन आहे, त्या परमेश्वराला मनापासून ऐकलं, मनापासून सेवन केलं, तर नाही केलं तर काय होतं? मग आम्ही खोटे ख्रिस्ती आहोत, ऐकणारे ख्रिस्ती आहोत, तात्पुरते ख्रिस्ती आहोत. अशी जमीन आमचं अंतःकरण आहे का प्रियानं? आत्मपरीक्षण करायचं आहे. तिसरी जमीन जी आहे ती म्हणजे कोणती आहे? काटेरी आहे का? ती काटेरी जमीन आहे का? 100% म्हणजे एकदम प्रत्येकजण वचनांकरवी दृढ आहे. मग मी म्हणा अतिशय मनापासून, म्हणजे तुम्ही वचनांकरवी, संदेशाकरवी तुम्ही ऐकतात, म्हणजे निश्चित अर्थानं सर्व स्तब्ध होऊन काय अंतःकरणाचं परीक्षण करत आहे, माझी जमीन कोणत्या प्रकारची आहे. तिसरी जमीन जी आहे ती कशी आहे? काटेरी झाड आहे. जो व्यक्ती काय आहे, ह्या जमिनीला काय म्हटलेलं आहे पहा, याला काय उपमा दिलेली? जो व्यक्ती पश्चाताप करत नाही, काय अशा व्यक्तीचं चित्र काय आहे? काटेरी झाड आहे. परमेश्वराची इच्छा काय आहे प्रियांनो? आम्ही काय केलं पाहिजे? पाप कबुली दिली पाहिजे. पापाबद्दल आम्ही काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. यावेळी मूळ खोलवर जाण्याकरिता काय होतं या ठिकाणी, या काटेरी जमिनीवर? आता काटेरी जमिनीचा देखील थोडासा अभ्यास करू. काटेरी जमीन काय असते? त्याला पुरेशी माती असते, परंतु रोपट्यास वाढण्याकरिता काय होतं? बरोबर आहे की नाही? जे काटे कुसळे जे असतात, जे रोपटं वाढण्यासाठी ते बी टाकलेलं, ते काय करतं? शेती आहे कोणाकडं प्रियांनो या ठिकाणी? मी नेहमी प्रश्न करतो नाही का, शेती कोणाची आहे का? नाही आहे ना? आहे? त्या आंटीने हात वर केला. निश्चित अर्थाने त्यांना त्या शेताचा अनुभव असेल. बरोबर आहे की नाही? चांगलं बी जरी त्या काटेरी ह्याच्यात पडलं तर काय होतं? त्याला उगून देते का वरती? नाही उगून देत. प्रेशराईज करतं, दाबून टाकतं. अंतःकरणात चांगले विचार आहे, चांगलं बी पेरावं असं वाटतं, आणि टाकतो पण बी आम्ही आमच्या अंतःकरणात रुजवण्याकरता. पण काय होतं आपल्याला या ठिकाणी? तर रोपट्यासला काय होतं? आम्ही वाढ करत नाही. का वाढ होत नाही त्या रोपट्याची? रोपट्याची वाढ का होत नाही? ते गर्दीने दाटलेलं असतं, म्हणजे सगळे नाही का, वरती काटेने खाल्लं नव्हतं. मग हे काय आहे? कशाचं प्रतीक आहे प्रियांनो? हां, काळजी, चिंता, त्यानंतर मोह, जीवनातील काय सुखविलास, या सगळ्या गोष्टींनी आमच्या अंतःकरणाची जमीन काय झालेली आहे? बी घ्यायचे, अंतःकरणात वचन घ्यायचे, पण बी टाकलेलं आहे वचन परमेश्वराचं मी स्वीकारत आहे, परंतु त्या वचनाला आम्ही फळ देत आहोत का? अंतःकरणात चिंता, काळजा, लोभ, पैसा, मानपान, सन्मान, गर्व, या सगळ्या गोष्टींनी काय झालेलं आहे? ते काटेरी झाडांनी आमच्या देवाच्या वचनांचं बी आम्ही वाढवू शकत नाही. अशा अंतःकरणाची जमीन आहे का आमची? काटेरी जमिनीवर आमचं बी पेरलेलं आहे का प्रियांनो? की जे बीला आम्ही अडखळा करत आहोत. अडखळा कोणत्या दृष्टीने आम्ही करत आहोत? मी सांगितलं आत्ताच. त्या सगळ्या गोष्टीने आम्ही त्या बीला, रोपट्याला वाढून देत नाही. देवाच्या वचनांना आमच्या अंतःकरणात आम्ही काय करत आहोत? वाढून देत नाही. ह्या सगळ्या जगिक जीवनाच्या गोष्टींमुळे सदैव आम्ही त्याच्यामध्ये राहून ते अंतःकरणातलं बीज आहे, देव मागत आहे आमच्याकडनं फळप्राप्ती, पण ते फळप्राप्ती आम्ही देऊ शकत नाही.
आता थोडीसं शेवटची कोणती जमीन आहे? हां, सुपीक जमीन म्हणजे काय? चांगली जमीन, मशागत केलेली जमीन. चांगली जमीन केवळ पीक देणारी फलरूप जमीन आहे. जी व्यक्ती देवाचं वचन ऐकून घेते, समजून घेते, त्याच्या अंतःकरणात काय होतं? त्याचा स्वीकार होतो. आम्ही ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तेव्हा ती जमीन काय होते? ते स्वीकारते. कधी मशागत करावी लागते ना जमिनीची. आत्ता सगळे पावसाळी दिवस आहेत, सुगीचे दिवस आहेत. बी पेरताना त्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी तो शेतकरी करतो. नांगरणी करतो, सगळं काय कुसळ मुसळ सगळं बाहेर काढून टाकतो. वरुणराजेची काय बघतो? तो वाट पाहत असतो. या ठिकाणी बी पेरताना चांगल्या जमिनीत केवळ पीक देणारी फलरूप जमीन आहे. जी व्यक्ती देवाचं वचन ऐकते, समजून घेते, त्याच्या अंतःकरणात ती स्वीकारतो व तारण प्राप्त करून घेतो व फळ उत्पन्न करून धीराने तारणाचा पुरावा देतो, ती व्यक्ती चांगली जमीन होय. चांगल्या जमिनीसाठी काय काय परमेश्वर या ठिकाणी अंतःकरणात तो स्वीकारतो, तारण प्राप्त करून घेतो व फळ उत्पन्न करून काय करतो? तो धीराने तारणाचा पुरावा देतो. चांगली जमीन, जेव्हा आम्ही चांगली जमीन हे करू ना, ह्या अंतःकरणापासून परमेश्वराचं बी ज्यावेळेस आम्ही ह्या अंतःकरणात रुजू, त्याच वेळेस आम्हाला तारणचा प्राप्तीचा मार्ग आहे प्रियानो. तरच आम्हाला फळप्राप्ती आहे. पण केवळ कशी जमीन पाहिजे ना आमची? अंतःकरण कसं असलं पाहिजे ना आमचं? शुद्ध, निर्मळ, निष्कलंक असं अंतःकरण पाहिजे. नाही ते अंतःकरणात सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. पहिलं ते काय करायला लागेल? त्याची नांगरणी करायला लागेल. ज्या अंतःकरणात भरलेल्या आहेत ना गोष्टी, पैसा, श्रीमंती, जीवनातील सुखलोक, ह्या ज्या गोष्टी आहेत, पाप, सगळ्या गोष्टी आम्हाला काय करावं लागेल? नांगरणी या चांगल्या जमिनीसाठी आम्हाला करावं लागेल. चांगली जमीन आम्हाला जर व्हायचं असेल, आणि चांगल्या जमिनी म्हणजे आमच्या अंतःकरणात जर चांगलं परमेश्वराचं वचन आम्हाला घ्यायचं असेल, तर याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? अंतःकरणातली नांगरणी करावी लागेल प्रिया. तेव्हाच ती जमीन काय होईल? त्या जमिनीत जे बी रुजू वचनांरूपी, त्याच अर्थी आमच्या जीवनाद्वारे आम्ही काय करू? परमेश्वराला संतुष्ट करू शकू, परमेश्वराला आम्ही 9 फळं देऊ शकू प्रिया. तेसलिकारास पत्र याचा 2रा अध्याय आणि 13वं वचन कोण वाचेल का? तेसलिकारास पत्र याचा 2रा अध्याय आणि 13वं वचन. दुसरे पत्र 13वं वचन. प्रियन, कशासाठी आमची निवड आहे? कशाची निवड आहे आम्हाला? ताई पुन्हा वाचा, जोरात वाचा. प्रियन, कोणतं फळ आम्ही द्यायचंय? आत्मिक फळ. त्याच्यासाठी आमची निवड आहे. आम्हीही देवाचा निरंतर उपकार स्मरण यामुळे करतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारले, ते मनुष्याचे नव्हे तर देवाचे असे स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे. ते तुम्हास विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे. ज्यावेळेस आम्ही देवावर काय करू? विश्वास ठेवू, अंतःकरणाची जमीन आम्ही चांगल्या पद्धतीने मशागत करू,
तरच जे वचनाचं बी आहे ते आमच्या अंतःकरणात रुजेल आणि त्याद्वारे आम्ही काय देऊ? आत्मिक फळ देऊ. प्रत्येक व्यक्ती सारख्या प्रमाणात फळ देतो का? आपण सगळेजण आहेत, माझ्यापासून आहेत, किंवा सगळेच बी जे आहेत ते सारखे आहेत का? आहेत का? कारल्याचं बी लावलं तर वांग येईल का? प्रत्येक बी कसे आहेत? वेगवेगळे बी आहेत. परंतु प्रत्येक फळ काय कळलं? प्रत्येक व्यक्ती सारख्या प्रमाणात फळ देत नाही, परंतु सर्व खरे विश्वासणारे त्याच्या आत्मिक जीवनाप्रमाणे फळे दिलंच पाहिजे. मी बोलत नाही, पवित्र शास्त्र सांगत आहे. काय केलं पाहिजे ना? आम्ही प्रत्येक व्यक्ती सारख्या प्रमाणात फळ देत नाही, परंतु सर्व खरे विश्वासणारे त्याच्या आत्मिक जीवनाप्रमाणे फळ देतील. आम्ही कोणता विश्वास आहे आमचा? आमचा विश्वास कोणता आहे प्रियांनो? सगळेच फळ देतात का? नाही देत. काही ख्रिस्ती, मी कोणावर टीका करत नाही, मला क्षमा करा, नामधारी ख्रिस्ती असतात ते कसे असतात? ECG ना? हां, बरोबर आहे ना? ECGचा सर्वांना अर्थ माहिती आहे, हॉस्पिटलचा नाही. ते विश्वासणारे असतात का? हां, ईस्टर, आणखी ख्रिसमस, आणखी गुड फ्रायडे, आणखी पुनरुत्थान येतात की नाही? हां, ECG, मग पुनरुत्थानाचं काय? मी ECG असतात ते अविश्वासणारे असतात. ते काय? देवाचे वचन तात्पुरतं ऐकायला यायचं. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, आज माझा ख्रिसमस आहे. देवाचे 7 शब्द वधस्तंभावरचे आहेत आणि ते मला ऐकलेच पाहिजेत. का ऐकले पाहिजे? 7 वचनांचे शब्द ज्यावेळेस प्रवचन असतं त्यावेळेस तर मला जायलाच पाहिजे. कशासाठी? अरे तू वर्षभर जात नाही ना, देवाचं वचन स्वीकारत नाही. हां, पण गुड फ्रायडेला मात्र पूर्ण कोणतीही चर्च घ्या, कोणतेही घ्या, कसे असतात? तुडुंब भरलेले. का? तुम्हाला गुड फ्रायडे, परमेश्वर माझा येशू ख्रिस्त आहे ना, वधस्तंभावर गेला आहे. अरे पण कशासाठी गेला आहे तेच माहिती नसतं, तेच माहिती नसतं. वचन आमच्या अंतःकरणात चांगले असेल, परमेश्वर आमचा समक्षील आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, माझ्यासाठी तो वधस्तंभावर गेला, माझ्या पापासाठी त्याला वधस्तंभावर जावं लागलं. त्या देवाच्या वचनाचा माझं पाप त्यांनी काय केलं? वधस्तंभावर गेल्यामुळं मला काय झालं? काय मिळालं आपल्याला? सार्वकालिक जीवन मिळालं. माझ्या पापांची क्षमा झाली. हे पुढचं काही माहिती नसतं. फक्त प्रभू येशू ख्रिस्त गुड फ्रायडेच्या दिवशी वधस्तंभावर खेळला. पण तेच जर वचन माझ्या अंतःकरणात पेरलेले असतील, तो माझ्यासाठी का गेला, कशासाठी गेला, का पुन्हा येणार आहे तो, हे जर माहिती असेल तर तो कसा ख्रिस्ती असतो? 2 पद्धतीचे ख्रिस्ती आहेत. मी सांगितलं, ECG आणि दुसरे ख्रिस्ती कसे असतात? विश्वासणारे, देवाचं वचन अंतःकरणात पेरून घेणारे, देवाच्या वचनांकरवी ऐकणारे, ऐकून समजणारे आणि समजून काय करणारे? आत्मिक फळ देणारे. हे कोणते ख्रिस्ती असतात? एक कोणती जमीन आहे प्रियांनो? सुपीक जमीन आहे. अंतःकरणापासून देवाचं वचन ऐकून स्वीकारून त्या पद्धतीने देवाला प्रतिसाद देऊन प्रतिफळ देणारे प्रिय. आज परमेश्वर तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं अपेक्षा करत आहे प्रिय. आध्यात्मिक फळाची अपेक्षा करत आहे. जमिनीद्वारे म्हणजे कशी? जमिनीचा उद्देश मी सांगितला आहे. जमीन म्हणजे काय आहे? मनुष्याचं अंतःकरण. आणि बी म्हणजे काय आहे? देवाचं वचन. या ठिकाणी मग जर प्रियांनो रोमकारास पत्र याचं 15वं अध्याय 13वं वचन काय? वाचू? कोणीतरी वाचलं पाहिजे ना. याचा 15वं अध्याय 13वं वचन काय सांगतं?
असा आशेचा देव तुम्हास विश्वास धरण्यात सर्वदा हर्षभरीत आणि काय करो शांती. फार त्रास देतात नाही पाळसे, माईकपर्यंत जावं लागते. रोमकारस पत्र 15 अध्याय 13 वचन. आता आशेचा देव हो. विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशा करिता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. बापरे, संत पाऊल रोमकराच्या मंडळीला काय सांगत आहे? आता आशेचा देव. जर अंतःकरणात आमच्या बिये ज्या आहे, जी आम्हाला आशा आहे, कोणती आशा आहे आम्हाला? परमेश्वराकडून आशा बाळगतो ना आपण. कोणती आशा आहे आम्हाला? सार्वकालिक जीवनाची. तो तुम्हास विश्वास धरण्यात सर्वदा हर्षभरीत करो. आमचं विश्वास, जर आमचं फळ, आमचं बी जर चांगलं मुळवलेलं असेल, जर ते चांगलं रोपटं वाढलेलं असेल, त्या रोपट्याला जर फळ आलेलं असेल, ते कसं होतं मग? शेतामध्ये नांगरणी करतो शेतकरी, भयंकर कष्ट करतो, आणि ज्यावेळेस ते रोपटं चांगलं होतं, फळ देतं, त्यावेळेस काय होतं प्रियांनो? तो शेतकरी काय होतो? आनंद भरतो त्याला. काय होतं त्याला? हर्षभरीत होतो. का होतो? का तर त्याने परमेश्वराचं, शेतकरी कष्ट करतो, इथं आत्म्याचं मी सांगत आहे, मनुष्याचं अंतःकरणाबद्दल. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासाठी मन भावे त्याचं वचन ऐकू, समजावून घेऊ, त्या परमेश्वराच्यासाठी बायबल स्टडी करू, वचनांकरवी ज्ञान घेऊ आम्ही, आणि ते ज्ञान आम्हाला प्राप्त झाल्यानंतर जो आनंद आम्हाला प्राप्त होतो तो कसा होतो? हर्षभरीत होतो. आणि कसा राहतो तो? शांतीपूर्ण. अंतःकरणाला काय मिळते? शांती मिळते. शेतकऱ्याला कसं पीक आलं, सुंदर पीक आलं, भरभरून आलं, तो कसा होतो? हर्षभरीत होतो आणि शांतीपूर्ण असतो तो, की माझ्या कष्टाला काय आलं? फळ आलं. जेव्हा आम्ही देवाचं बीज आमच्या अंतःकरणात पेरू, त्याचे समजून घेऊ, वचनांप्रमाणे आम्ही राहू, जे गलतीकाराची 5 अध्याय 22-23 जी सगळी फळं आम्हाला काय करणार आहेत? हर्षभरीत करणार आहेत प्रिय. त्याच्यासाठी आम्हाला काय हवं आहे मग? पुढचं सांगितले, तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त हो. कशाचं सहाय्य पाहिजे ना आम्हाला वचन समजायला? पवित्र आत्म्याचं सहाय्य पाहिजे प्रिया. वचन समजायला आम्हाला पवित्र आत्मा फार महत्त्वाचा आहे. वचन असं समजत नाही, त्याला पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणात आम्ही घ्यायला पाहिजे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे? तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त हो. आम्ही पवित्र आत्म्यावर काय ठेवलं पाहिजे ना? आम्ही आशा ठेवली पाहिजे. पवित्र आत्मा मला मार्ग दे, मला सुचव, हे वचन मला समजत नाही. पवित्र आत्मा तुम्हाला वचनांकरवी मार्गदर्शक होतो की नाही पहा प्रिय. पण हे केव्हा होतं? कोणत्या जमिनीचं होतं प्रियांनो? आमची जमीन कशी पाहिजे? सुपीक पाहिजे. आमची जमीन काटेरी हवी आहे का? आमची जमीन खडकाळवरची हवी आहे का आम्हाला? तर सुपीक जमीन आम्हाला आशा प्राप्त करून देते. विपुल पवित्र आत्म्यामुळं आम्ही काय होतो? आशेला प्राप्ती करून घेऊ शकतो. मग आता ही आशा प्राप्त झाल्यानंतर परमेश्वर तुमच्याकडनं त्या फळं आहे, त्या फळाचा उपयोग आम्ही कशासाठी केला पाहिजे हे पण परमेश्वर सांगत आहे. फळ आलं, बाजारात गेलं, शेतकरी विकतो, पैसा येतो, परंतु ते फळ अनेकांच्या पदरी पडतं. बरोबर आहे की नाही? का आपण फक्त चिकनकडेच लक्ष देणं? ख्रिस्ती म्हटल्यानंतर चिकन महत्त्वाचा विषय, पण ते चिकन म्हणजे फळ आहे का हो? नाही ना. मग व्हेजिटेबल पण पाहिजे ना आम्हाला? पाहिजे की नाही? भाज्या पाहिजेत की नाही? डॉक्टर गेलो की बंद करा म्हणतो, आता फार झालं काय, फळभाज्या खा, फळं खा.
म्हणजे फळांचं काय आहे प्रियांनो, जे फळ प्राप्त होतं समोरच्याला, मग आमच्याद्वारे काय होतं, परमेश्वराला आम्ही संतोषवलं तर काय होतं, फळप्राप्ती होते आम्हाला. पण हे फळ फक्त आमच्यापुरतं मर्यादित ठेवायचं का आम्ही? आम्हाला चांगली जमीन आम्ही ठेवली, अंतःकरणातनं सगळे फळं दिले, मग हे फळ फक्त माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित ठेवू का मी? माझ्या लेकरांपुरतं मर्यादित ठेवू का? नाही. ते काय व्हायला पाहिजे, ते माझ्या मंडळीकरता सुद्धा काय व्हायला पाहिजे, प्राप्त व्हायला पाहिजे. माझ्या आजूबाजूचे निधर्मी लोक आहेत, त्यांच्यासाठी देखील ते काय व्हायला पाहिजे, प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ते पण कसे व्हायला पाहिजे, वचनांच्या द्वारे जी सुवार्ता होईल, त्या सुवार्तेद्वारे काय व्हायला पाहिजे, परमेश्वराचं जी जमीन आमचं अंतःकरण आहे, त्या अंतःकरणाला आम्ही जी साध्य केलेली जमीन आहे त्याचं फळ आम्ही इतरांना देखील दिलं पाहिजे. 2 गोष्टी शेवटच्या घेतो. मग आमचे ख्रिस्ती गुणधर्म काय, तो फळ मिळायला आम्हाला प्राप्त झाली, चांगली जमीन आम्ही केली पाहिजे, मशागत केली, चांगलं वचनांचं बी पेरलं, तर आम्ही सगळे फळं देवायला देऊ शकतो. मग आमचं हे फळ प्राप्त झालं, आमचा ख्रिस्ती गुणधर्म काय? आमचा गुणधर्म आहे ना ख्रिस्ती. आपल्याला वेगळे लोक म्हणतात ना, आज मंदिरामध्ये आजूबाजूला पण लोक आहेत, परंतु ते खाली काय पाहते, चर्च चालू आहे यांचं. कोणते लोक आहोत आपण? देवाचे निवडलेले लोक आहोत, देवाला आपण मान्य असणारे लोक आहोत. जर माझे चांगल्या सुपीक जमिनीमुळे जे बी प्राप्त झाले ते मी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरता आमचं ख्रिस्ती गुणधर्म काय असला पाहिजे प्रियांनो? कोणता ख्रिस्ती गुणधर्म आहे आमचा? आनंद आहे ना, आमचे गुणधर्म आहेत. गलतीकारस पत्रात तेच सांगितले, निक्षून ते का सांगत आहेत, आमच्याद्वारे काय व्हायला पाहिजे, इतरांना आम्ही आनंद द्यायला पाहिजे. आमच्याद्वारे काय केलं पाहिजे, इतरांना काय केलं पाहिजे, शांती दिली पाहिजे. आमच्याद्वारे काय केलं पाहिजे, दंगल केली पाहिजे का आम्ही? आम्ही दंगल करणारे लोक आहोत का? नाही ना. मग आम्ही काय केलं पाहिजे, शांती दिली पाहिजे. सहनशीलता, आमची जी सहनशीलता आहे ती दाखवली पाहिजे. ममता म्हणजे काय केलं पाहिजे, अनेक गरजू लोक आहेत प्रियांनो, आपला हात बाहेर येतो का? चांगुलपण म्हटले पाहिजे, ख्रिस्ती येतात ते. ममता, चांगुलपण, शांती, सहनशीलता आणि काय, विश्वासूपणा. ख्रिस्ती लोक कधीही विश्वासघात करत नाही. परमेश्वराला ते बांधील आहेत. ख्रिस्ती लोक कधी विश्वासघात करत नाही, परंतु अविश्वासू लोक ख्रिस्ती आहेत ते मात्र काय करतात, देवाच्या नावाला काय करतात, देवाच्या नावाला विश्वासणारे. परंतु जे विश्वासणारे आहेत ना, ते कधीही विश्वासघात करत नाही. प्रामाणिकपणे परमेश्वराला स्मरून हे सगळी फळं देतात. इंद्रिय दमन. अनेक वेळा याचा अर्थ वेगळा काढला जातो. इंद्रिय दमन म्हणजे काय प्रिय? ताबा ठेवणे. बरंच चांगलं महिला मंडळांचा अभ्यास आहे वाटतं. मला स्तुती करू द्या परमेश्वराची, की छान छान उत्तरं देत आहेत. म्हणजे महिला मंडळ देखील इथं कसं आहे, पॉवरफुल आहे देवाच्या वचनात. लेकरं कसे आहेत, एकदम सकाळी आलं की मला आध्यात्मिक एकदम हे होऊन जातं. अनेक वेळा पाळक वर्ग तिथनं सगळं करतात, आणि मी हे पुलपिटच सोडत नाही. ज्यावेळेस मी बघतो या मंदिराची परिस्थिती, अतिशय आनंद वाटतो मला. महिला मंडळ सुंदर उत्तरं देतात. लेकरं सकाळी आले की त्यांचे गीतं पाहिले ना, ऐकले की मला आठवडाभर चालतात ते गीतं. कोणते कोणते गीतं घेतले मी आठवडाभर चालतात माझ्यासाठी, म्हणजे आम्हाला प्रेरणा मिळते. मग आम्ही ख्रिस्ती लोक कसे आहोत प्रियांनो? चांगली जमीन, आमच्यासाठी नांगरलेली जमीन. आम्ही काय काय नांगरायचं आहे, गर्व, मोह, सगळं जे काय आमच्यातलं
ते आम्ही काय केलं पाहिजे? काढून टाकून दिलं पाहिजे आणि सुपीक जमीन करून आम्ही देवाच्या वचनांकरवी या जगामध्ये कसं पाहिजे? चांगले रोपटे देणं, फळ देणारे आम्ही ख्रिस्ती असलं पाहिजे. मग शेवट सांगत आहे प्रियांनो, या दाखल्याचा शेवट काय आहे? मनुष्याचं हृदय हे काय आहे? मी आता एवढं केलं प्रवचन. मनुष्याचं हृदय काय आहे? जमिनीप्रमाणे असतं. या जमिनीत काय आहे? दगड, काटे, उसळे हे असतात. हे काटे म्हणजे काय आहे? दुष्टपणा, राग, निंदा, मत्सर, हेवा. हे आपल्याला काय वाटतं मग? आहे की नाही? मग आत्मिक वाढ होण्यासाठी आम्हाला काय पाहिजे प्रियांनो? आमच्या अंतःकरणात देवाचं वचन पाहिजे. मग आत्मिक वाढ होण्यासाठी आपली जमीन आपण काय केली पाहिजे? चांगली, सुपीक. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे मग? चांगली जमीन, अंतःकरणाची जमीन. आत काय नांगर घालून नांगरणार आहोत का आपण? जमीन ठीक आहे, नांगरल्या जाईल, पण अंतःकरणातल्या जमिनीसाठी आम्हाला काय प्रिय? आम्हाला नांगरायची आहे, ती नांगरली पाहिजे की नाही? अंतःकरणातली जमीन नांगरायला पाहिजे की नाही? हा नाही, ते तर सोडलेच आपण. चांगलं रोपटे आपण, चांगलं फळ देणारे आहोत, पण तरीही देखील एक फळ गेल्यानंतर नांगरणी परत करावी लागते की नाही? अंतःकरणाची नांगरणी करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे ना? आम्ही पवित्र शास्त्र, वचन वाचले पाहिजेत, रुजवले पाहिजेत. आणखी काय केलं पाहिजे? हे बी आमचं चांगलं यावं, चांगली भरभराट व्हावी, फळ यावं, आमच्याला चांगले फळं आम्ही इतरांना द्यावी, यासाठी आम्ही काय केले पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. या फळाला अनेक जर सैतानी हल्ले होत असतील तर आम्ही काय केलं पाहिजे? उपवास आणि प्रार्थनेने काय केलं पाहिजे? ते बी काय केलं पाहिजे? आम्ही मुळावलेलं घेतलं पाहिजे. प्रभू परमेश्वर करोत, जर आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये जर या अंतःकरणाला खत पाणी नांगरलं नाही तर काय होईल आमचं? या अंतःकरणात नांगरणी केली नाही, खत पाणी चांगलं दिलं नाही वचनांचं, तर हे अंतःकरण काय होईल आमचं? या अंतःकरणात आम्ही ज्यावेळेस नांगरणी करू त्यावेळेस या अंतःकरणाचं सगळं बाहेर जायला पाहिजे. आणि शेवटी जर आम्ही या अंतःकरणात या गोष्टी ठेवल्या तर काय हो? आम्ही मृत हो प्रियांनो. प्रभू परमेश्वर करोत, या बीद्वारे, या वचनांद्वारे तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करोत. आमेन. प्रार्थना करूया. परमपवित्र सर्वसमर्थ सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आज तुझ्या वचनांकरवी प्रभू परमेश्वरा जी बी तू आम्हास देऊ केलेलं आहे प्रभू परमेश्वरा, ते रुजवण्याकरता प्रभू परमेश्वरा आम्हा प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं सहाय्य कर. आणि या बीद्वारे प्रभू परमेश्वरा, या अंतःकरणातल्या जमिनीद्वारे प्रभू परमेश्वरा उत्तम अशी फळं आम्ही तुला द्यावीत, यासाठी तू आमचा मार्गदर्शक हो, अशी नम्रतेची प्रार्थना मी तुझ्याकडे करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडाने प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन.